नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर मनसेचे नेता अविनाश कदमजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि आज माझ्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, रिअल खबरच्या ऑफिसमध्ये आलेले. सर, काय सांगू, पहिल्यांदा तुम्ही रिअल खबरच्या ऑफिसमध्ये आलेला, काय सांगा? मी या ठिकाणी रिअल खबरच्या ऑफिसमध्ये आलो आणि अतिशय उल्हासदायक वातावरण मला या ऑफिसमध्ये मित्र आनंद पांडे हे वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर मधील सर्वसामान्य जनतेच्या, म्हणजे अगदी नाला असेल, गटर असेल किंवा चाळीतल्या बातम्या असतील, ह्या बातम्या चालवण्याच्या निष्पक्षपणाचं काम या ठिकाणी आमचे मित्र आनंद पांडे यांनी पत्रकार म्हणून त्यावेळेला केलं होतं. आणि आज मी या रिअल खबरे या ठिकाणी आल्यानंतर मी तुम्हाला, म्हणजे पहिल्यांदा ह्या अशा सगळ्या वेशात बघताना मला खूप आनंद वाटला. मी तुम्हाला देखील पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो. आणि रिअल खबरे हा तुमचा चॅनल आहे. हा आता सध्या भारत देशामध्ये रिअल काहीच राहिलेलं नाहीये, पण तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव रिअल दिलेलं आहे. तर मला या ठिकाणी एवढीच अपेक्षा आहे की आपण ज्या सर्वसामान्य जनतेच्या बातम्या पहिल्या रिअलपणे दाखवायच्या, आता त्या तुम्ही रील्सचा जमाना आहे, त्या रील्सच्या जमान्यामध्ये देखील तुम्ही रिअल पद्धतीने हा चॅनल चालवाल, एवढं मी तुम्हाला शुभेच्छा. बातम्या येत नाही, सिपिंगची बातम्या येत नाही, आणि आज सध्या जी परिस्थिती आहे झोपडपट्टीची, त्यांची पण बातम्या येत नाही, सध्या कोणी दाखवत नाही. त्याच्यासाठी आपण एक नवीन प्रयत्न केला आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार? बघा, मी तुम्हाला एवढंच सांगतो की ह्या भारत देशामध्ये नको त्या फालतू गोष्टींवरती या ठिकाणी चॅनल बातम्या चालवतात. आज ज्या वेळेला सामाजिक जीवनामध्ये मी काम करत असताना मला असं आढळलं की एकदा सायन हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलला, आमच्या घाटकोपरच्या एका मुलाचा चुकीचा म्हणजे उपचार झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडतात की त्या गोष्टी चॅनलला दाखवल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी औषधं उपलब्ध होत नाहीयेत, पैशा अभावी लोक हे मृत्यूला झूज देत आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच नाही. आज मुंबई ही फक्त नावाला आहे, मुंबईतला रोजगार गेलेला आहे. मुंबईमध्ये अनेक कामगार हे बेरोजगार झालेले आहेत, रस्त्यावर कुटुंब आलेली आहेत त्यांची. मग अशा परिस्थितीमध्ये जर ती गुन्हेगारीचा जो आकडा वाढतोय, लोक नशेच्या आहारी चालली आहेत, ते काय मुद्दामून नाही चालली आहेत, हे मानसिक डिप्रेशन कसं कमी होणार? मग ह्या कुठेतरी बातम्या चालवल्या पाहिजे की नको? आज ज्या झोपडपट्ट्यांमध्ये मुंबईमध्ये आम्ही ज्या वेळेला काम करतो, त्यावेळेला आमच्या असं निदर्शनामध्ये आलेलं आहे की एक छोटं घर, त्या छोट्या कुटुंबामध्ये आई वडील, 3 भावंड, त्या 3 भावंडांच्या बायका, त्यांचे मुलं, रोजगार शून्य, कमावणारे 2. ह्या अशा परिस्थितीमध्ये त्या सर्वसामान्य झोपडीधारकाला गटर, वॉटर, मीटर, लादीकरण ह्या गोष्टी तर दूरच झाल्या, परंतु जे चांगलं औषधोपचार मिळाला पाहिजे, हा कुठे मिळतोय का? बरं, त्याच्यानंतर जे रेशनिंग ऑफिसेस आहे, रेशनिंग ऑफिसेस मध्ये मी एकदा ते तांदूळ आणि ते गहू बघितले, ते देणारे, म्हणजे आमच्या गावाला आम्ही जे जनावरांना जे मळी देतो, अशा प्रकारे असं माणसाचं आयुष्य चाललंय. कुणाला तर धान्यही भेटत नाही. एवढी भयानक परिस्थिती आहे. मुंबई आपली पूर्ण कमर्शियल लोकांच्या हातामध्ये गेलेली आहे. आणि जर या सर्वसामान्य मुंबईकरांना आपल्याला न्याय द्यायचा असेल तर मी तुम्हाला एकच या ठिकाणी शुभेच्छा देईन. या रिअल खबरेच्या माध्यमातून तुम्ही खाली स्लोगन लिहिलाय, सच के साथ देश के हित में, आणि खरोखर सर्वसामान्यांच्या पूर्ण आमचे जास्त करून स्लम वस्तीमध्ये तुम्ही त्यांच्या बातम्या दाखवून तुम्ही त्यांना न्याय द्याल. या ठिकाणी अनेक लोकांचे पैसे कंपन्यांनी बुडवलेले आहेत. ह्या लोकांना कोण न्याय देणार? कितीतरी महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातोय. तुम्ही ह्या बातम्या तुमच्या रिअल खबरेच्या माध्यमातून दाखवा. मी तुमच्या सगळ्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुमच्यासोबत आम्ही देखील असू या प्रवाहामध्ये. तुमचं पॉडकास्ट पण चालू केलंय तुम्ही, आणि ते मन की बात आहे, म्हणजे फक्त एकाची कोणाची मन की बात नाही, तर तुम्ही सगळ्यांची मन की बात या ठिकाणी घेणार आहात, ह्याचा मला जास्त आनंद आहे. थँक्यू अविनाशजी, माझ्याशी बोलल्याबद्दल.